नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी 2025 रोजीचे करंट अफेअरचे 15 प्रश्न. हेच प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न काय आपला? एक गाव एक पाणवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बाबा आढाव. बघा दुसरा प्रश्न काय? बिग बॉस शोच्या 19व्या पर्वाचा विजेता कोण ठरला? गौरव खन्ना. तिसरा प्रश्न काय? पहिल्या फिफा शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? डोनाल्ड ट्रम्प. कुठला आहे? पहिल्या फिफा शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डोनाल्ड ट्रम्प यांना. चला आपला चौथा प्रश्न आपण बघूया. चौथा प्रश्न बघा. मोफत वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका म्हणजे पहिले शहर कोणते बनणार आहे? मोफत वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोण आहे? मीरा भाईंदर. काय देते ते? मोफत वायफाय देते. कोण? मीरा भाईंदर. पाचवा प्रश्न बघा. भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत रेल्वे करारावर स्वाक्षरी केली आहे? कोणत्या देशासोबत? तर रशियासोबत. कुठला करार केला? रेल्वे करारावर स्वाक्षरी केली आहे भारताने कोणत्या देशासोबत? रशिया. लक्षात ठेवायचं आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचं आहे. चला सहावा आपण प्रश्न बघूया. असीम मुनीर यांची कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे पहिले प्रमुख CDF म्हणून नियुक्ती झाली? असीम मुनीर यांची तर कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे म्हणून नियुक्ती झाली? पाकिस्तान. सातवा प्रश्न काय बघा. भारतीय जीवन विमा महामंडळ LICचे नवे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? रामकृष्ण चंदर. आठवा प्रश्न काय बघा आपला. आठवा प्रश्न आहे. भारत कोणत्या देशाकडून हेरॉन MK2 UAV खरेदी करत आहे? काय? हेरॉन MK2 UAV खरेदी करत आहे? तर इस्रायल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. भारत कोणत्या देशाकडून हेरॉन MK2 UAV खरेदी करत आहे? तर इस्रायल. नववा प्रश्न आपण बघूया. बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची निवड झाली? उषा जानकीरामन. कोणाची? उषा जानकीरामन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यकारी संचालक म्हणून निवड झाली आहे उषा जानकीरामन. चला 10वा प्रश्न बघूया आपण. काय? आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर 9 डिसेंबर. 11वा प्रश्न काय? 2025 साठी भारताचा G20 शेर्पा म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अमिताभ कांत यांची निवड झाली आहे. 12वा प्रश्न बघा. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन भारतात केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? तर 14 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. नुकतेच कोणत्या राष्ट्रीय शहराने क्लायमेट स्मार्ट सिटी पुरस्कार जिंकला? नुकतेच कोणत्या भारतीय शहराने क्लायमेट स्मार्ट सिटी पुरस्कार जिंकला? तर इंदूर या शहराने क्लायमेट स्मार्ट सिटी पुरस्कार जिंकलेला आहे. बघा 14वा प्रश्न काय? भारत गौरव ट्रेन ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित योजना आहे? कोणत्या? भारत गौरव ट्रेन ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? रेल्वे पर्यटनशी संबंधित आहे. 15वा प्रश्न बघा. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? काय? आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे. अशा प्रकारे आज आपण 15 प्रश्न जे की पोलीस भरती, तलाठी भरती, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्न बघितलेले आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.